हॅलो. आज आपण आजच्या या भागामध्ये ळ हे अक्षर बघणार आहे. आपण मागच्या 3 भागांमध्ये श्री, त्याच्यानंतर र आणि मग त्याच्यानंतर व हे अक्षर कसे लिहायचे ते पाहिलेलं होतं क्रोशेमध्ये. त्याच्यानंतर आपण ळ कसं लिहायचं ते बघणार आहे. ज्यांनी मागचे 3 व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील. त्यांनी तिथे जाऊन चेक करून घ्यायचं. आता आपण लवणाचा ळ लिहायला सुरुवात करणार आहे. आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं. आपण इकडे विणत आलेलो होतो आणि हे 5 खांब विणून घेतलेले होते. आणि आता परत आपण हे 5 खांब वापस उलट बाजूने विणत घेणार आहे. तर व हे अक्षर झालेलं आहे आपलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर आपण ळ या अक्षराला सुरुवात करणार आहे. आणि आपण जे सुरुवातीला 5 आणि खालच्या बाजूने 5 जे खांब सोडलेले ते खांब आता इथे आपण विणत घेणार आहे. या अक्षराची आपण आता इथे सुरुवात करणार आहे. आपले सगळं पूर्ण तोरण हे आपलं डबल क्रोशाचंच आहे. आणि आपण लोकर ही अखंड वापरतोय. कुठेही दोरा लोकर आपण तोडत घेतलेली नाहीये. आपण पूर्ण सलग लोकर वापरतोय इथे. तुकडे तुकडे करून आपण लोकर इथे लावत नाहीये. म्हणून आपण हा जो दोरा आहे, लाल कलरची जी लोकर आहे आपली, ती आपण सोबत विणत घेतोय. आता परत हे 2 खांब विणून घ्यायचे लाल कलरचे. ती लोकर इकडे ठेवायची मध्ये अशी आणि लाल कलरने 2 खांब विणायचे. असं. जी आडवी रेषा आपली अक्षराची, त्या रेषेसाठी आपण इथे हे 2 खांब विणतोय. हे 2 डाग घेतले आपण. तर त्याच्यानंतर आपण 4 व्हाईट कलरचे घेणार आहे. ही लाल लोकर इकडे ठेवायची आणि मध्ये ठेवायची लोकर आणि 4 व्हाईट खांब विणायचे. 4 व्हाईट खांब घेणार आहे. लाल लोकर आपण सोबत घेतलेली ही अशी मध्ये विणत कारण पुढे आपल्याला लाल कलरने विणायचं आहे. आता हे आपण 4 व्हाईट खांब घेतले. 4 झाले आपले 1 2 3 4. 4 नंतर आपण लाल कलरचे खांब घेणार आहे. 6 लाल घ्यायचे आपल्याला. 6 लाल खांब. व्हाईट कलरची लोकर मध्ये विणत घ्यायची आहे. अशी मध्ये विणत घेतो आपण ही लोकर. सहा लाल कलर घेतले. हे अक्षर चालू आहे आपलं आता हे. आता हे आपण 6 घेतले. 1 2 3 4 5 6. नंतर 6 घेतले आपण. त्याच्यानंतर आता खाली आपण पूर्ण व्हाईट कलर घेणार आहे. तर ही लोकर इकडे सोडायची. ही उलट बाजू आहे आपली. उलट बाजूनेच लोकर आपण इथे सोडणार आहे. कारण आता वापस येताना आपल्याला इथूनच पुढचं ळ अक्षर विणत घ्यायचे. आता ही लोकर इकडे सोडायची आणि पुढचे जे आपले खांब ते आपण व्हाईट कलरने विणणार आहे. असं घट्ट करून घ्यायचे हे.
आता ही एक रो हे खांब पूर्ण आपण व्हाईट कलरने परत 2 चेन घ्यायच्या आणि परत सरळ बाजूने आल्यावर आपण इथपर्यंत व्हाईट कलरचे विणून घेऊ. तर आपण हे 6 लाल खांब घेतल्यानंतर आपण 1 2 3 4 5 6 7 7 आपण व्हाईट कलरचे खांब घेतलेले. हे लाल घेतले 1 2 3 4 5 आणि 6 लाल घेतले आणि 7 व्हाईट कलरचे खांब घेतले. त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि परत उलट बाजूने फिरायचं. ती सरळ बाजू आली आपली. आता सरळ बाजूने आल्यावर परत आपण हे जे 7 खांब आहे हे परत आपण डबल क्रोशा व्हाईट कलरने विणून घ्यायचे. आपण सरळ बाजूने आल्यावर आपण 1 2 3 4 5 6 7 7 व्हाईट कलरचे खांब विणलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण 2 लाल खांब विणायचे. तर ही व्हाईट लोकर इकडे ठेवायची मध्ये आणि आपण ही लाल लोकर मागे सोडलेली होती. आता आपण 2 लाल खांब विणणार आहे इथे. दोन लाल कलर. दोन लाल कलरचे खांब घेतले आपण. परत ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट कलरचे घ्यायचे. परत 2 लाल घ्यायचे. असं आपण 2 लाल 2 व्हाईट आणि 2 लाल घेतले. आणि त्याच्यानंतर हे जे 4 आपण व्हाईट विणलेले होते ते व्हाईटच घ्यायचे. लाल लोकर मध्ये ठेवायची आणि व्हाईट कलरने विणून घ्यायची. 'लाल लोकर मध्ये ठेवलेली आपण आणि आता हे 4 खांब आपले व्हाईट कलरने विणून घेतो. चार व्हाईट खांब विणले आपण. मग त्याच्यानंतर 2 लाल विणायचे. दोन लाल घेतले तर त्याच्यानंतर ही वरची 5 आपली व्हाईट घ्यायची. ही लाल लोकर मागे सोडायची इकडे आता अशी इकडे आणि हे 5 खांब व्हाईट आणि परत 2 चेन घेऊन वापस व्हाईट. हे इकडे व्हाईट घ्यायची 5 परत 2 चेन घ्यायच्या आणि वापस उलट्या साईडने येताना पण व्हाईट घ्यायचे.
तर हे 5 खांब विणून घेतले आपण. नंतर परत 2 चेन घ्यायच्या आणि वापस उलट साईडने फिरायचं आणि आता उलट बाजूने आल्यावर परत हे 5 खांब आणि हे 2 लाल व्हाईट 2 लाल 5 व्हाईट विणून घेऊ अगोदर हे आणि मग आडव्या रेषेचे 2 लाल विणायचे. लाल लोकर उलट्या बाजूनेच आपण सोडायची आहे, समोर सरळ बाजूने नाही सोडायची. म्हणजे ठेवायची ती उलट साईडनेच ठेवायची केव्हाही. आता हे 5 व्हाईट खांब विणले आपण. नंतर व्हाईट लोकर मध्ये आणि आडव्या रेषेसाठी 2 लाल दोरा असं खेचून घ्यायचं. हे परत 2 लाल घेतले. त्याच्यानंतर आपण परत हे 4 व्हाईट घेतले आपण. त्याच्यानंतर 6 लाल घ्यायचे आपल्याला. व्हाईट लोकर मध्ये ठेवायची आणि 6 लाल घ्यायचे. हे आपण 6 लाल विणून घेतलेले. त्याच्यानंतर खाली आपण ही लाल कलरची लोकर इकडेच ठेवायची. उलट साईड आहे म्हणून आपण उलट बाजूने इकडे सोडणार आहे आणि पुढचे जे व्हाईट आहे आपले 1 2 3 4 5 6 7 7 व्हाईट आपण उलट आणि सरळ बाजूने विणून घेऊ आता हे. इकडने हे 7 विणून घ्यायचे खांब, परत 2 चेन घ्यायचे आणि परत सरळ बाजूने हे 7 आपण खांब विणून 7 आपण खांब विणून घेतले. परत 2 चेन घ्यायचे आणि वापस फिरायचं आणि आता हे 7 पण आपण विणून घेणार आहे आणि मग बघू पुढे. आता हे 7 खांब विणून घेते मी. तर हे आपले 7 खांब विणून झालेले 1 2 3 4 5 6 7. ते 7 विणल्यानंतर 2 लाल घ्यायचे आपल्याला. हे 2 लाल घेतले. परत 2 व्हाईट घ्यायचे. सरळ बाजूने आलो आपण आता. आणि परत 2 लाल. आता आपण हे 7 खांब विणून घेतले, 2 लाल घेतले, 2 व्हाईट घेतले. आता हे पूर्ण वरती आपल्याला इथे लाल घ्यायचे. 2 4 6 आणि हे 8.
म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8 खांब आता इथे आपण लाल कलरचे घेणार आहे. म्हणजे जी आपली ळ अक्षराची जी रेष आहे ती इथे येणार आहे. हे पूर्ण आपण ह्या आडव्या रेषेपर्यंत लाल खांब विणत घ्यायचे. व्हाईट लोकर सोबतच ठेवायची आपल्याला. आता आपण हे 1 2 3 4 5 6 7 8 8 खांब आपण हे लाल कलर पेरून घेतलेले आहे. आता त्याच्यानंतर लाल लोकर मागे सोडायची आणि व्हाईट लोकरने आपण वरचे 5 खांब विणून घेणार आहे आणि वापस 2 चेन घेऊन वापस उलट्या साईडने पण हे 5 खांब विणून घ्यायचे. आता हे 5 आणि उलट बाजूने 5 असे आपण हे 5-5 खांब विणून घेऊ. आता हे 5 खांब आपण विणून घेतलेले. आता हे 2 चैन घेतल्या, वापस उलट बाजूने फिरायचं आणि हे 5 खांब आणि ह्या 2 लाल रेषा म्हणजे हे 2 लाल खांब विणायचे आडव्या रेषेचे. आता हे लाल पर्यंत आपण विणून घेऊ. हे 5 आणि 2 लाल. आता आपण हे उलट बाजूने हे 5 खांब 1 2 3 4 5 आणि हे 2 लाल असे हे खांब विणून घेतलेले. 2 लाल विणून घेतले आडव्या रेषेचे आणि आता पुढे लाल लोकर मध्ये ठेवायची आणि व्हाईटने आपल्याला 4 खांब विणून घ्यायचे. हे 1 2 3 4 हे 4 व्हाईट कलरने विणून घेऊ. लाल लोकर सोबतच ठेवायची मध्ये विणताना आणि विणत घ्यायचे 4 खांब. अगोदर जसे 4 व्हाईट घेतले होते तसे आपण हे आता 4 व्हाईट घेतले. आता 1 2 3 4 4 विणले. आता परत 4 नंतर 2 लाल घ्यायचे. हे 2 लाल आता हे आपण 4 व्हाईट घेतले, 2 लाल घेतले, मग 4 व्हाईट आणि मग परत आता हे खाली आपल्याला इथे पूर्ण ही रेष लाल घ्यायची. म्हणजे हे 6 लाल घ्यायचे. आता आपल्याला इथे 4 व्हाईट नंतर 6 लाल विणतोय.
आता हे आपण इथे 1 2 3 4 5 6 लाल घेतले. सुरुवात आपण 5 व्हाईटने केली, मग 2 लाल घेतले, मग 4 व्हाईट घेतले आणि आता हे 6 लाल घेतले. आता ही लाल लोकर आपण इकडेच ठेवणार आहे आणि पुढचे जे आपले 7 खांब ते व्हाईट विणून घ्यायचे. लाल लोकर तिथेच राहू द्यायची आणि आता हे उलट बाजूने हे 7 व्हाईट कलर आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने व्हाईट तिथपर्यंत विणून ठेवू आपण आता हे आणि मग पुढे बघू कसं विणायचं तर. आता अगोदर हे 7 आणि परत सरळ बाजूने 7 विणून घेऊ आता हे. आता आपले हे 7 खांब विणून झालेले. आता परत इथे 2 चेन घेतलेले आणि आता 2 चेन घेतल्यावर आपण वापस सरळ बाजू येणार आहे. ही लोकर इकडेच ठेवायची लाल आणि आता वापस सरळ बाजूने यायचे आणि सरळ बाजूने आल्यावर आपल्याला पूर्ण ही रो व्हाईट कलरने विणायची आहे इथपर्यंत. शेवटचे 7 खांब सोडून द्यायचे. हे 7 इकडचे सोडून द्यायचे, 2 लाल आडव्या रेषेचे आणि हे 5 आणि हे पूर्ण रो आपण व्हाईट विणणार. फक्त आपल्याला हा दोरा इथे वरती इथून विणत घेणार. आता हे वापस 7 खांब आपण व्हाईट कलरचे पूर्ण हे विणून घेऊ आणि इथे आल्यावर लाल जवळ आल्यावर आपल्याला ही लोकर सोबत विणत घ्यायची. 2 चेन घेऊन आपण सरळ बाजूने आलेली आहे. आता हे 7 खांब विणून घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7 हे 7 खांब विणून घेतले. त्याच्यानंतर आपण ही पूर्ण रो इकडे व्हाईट विणत घ्यायची आहे पूर्ण इथपर्यंत. फक्त हे मध्ये 2 लाल घ्यायचे आपल्याला. तर त्याच्यासाठी आता आपण इथे विणताना इथे लालवर विणायला सुरुवात करू तेव्हा ही लाल लोकर जी आपली ती सोबत विणत घ्यायची आहे. हे लाल खांबवर व्हाईट खांब टाकतोय आपण असं आणि ही लोकर आपण इथे अशी सोबत विणत घेतलेली आहे, कारण आपल्याला हे 2 आडव्या रेषेचे 2 लाल विणायचे म्हणून. आता आपण ही पूर्ण रो व्हाईट कलरने विणून घेणार आहे. फक्त इथे आल्यावर हे 2 लाल आपल्याला विणायचे. तर हे आपण पूर्ण इकडे हे पूर्ण आता आपण व्हाईट रो विणून घेतलेली. आता आपण हे आडव्या रेषेपर्यंत आलेलो आहे. आता इथे व्हाईट लोकर मध्ये ठेवायची आणि हे 2 लाल विणायचे. हे 2 आपण इथे लाल घेतली आहे आणि ही लाल लोकर आपण उलट्या साईडने सोडायची. सरळ बाजू आहे ही उलट्या साईडने ठेवायची आणि पुढचे व्हाईट विणून घ्यायचे. म्हणजे वरचे 5 व्हाईट आहे आपले ते व्हाईट खांब इथे विणून घ्यायचे. हे 5 आपण आता हे व्हाईट खांब विणून घेतलेले आहे आणि असं आता आपलं हे ळ अक्षर इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने ळ अक्षर आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ळ अक्षर कसं लिहायचं ते बघितलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण न आणि मग थ ते बघणार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.